नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, विधी सेवा सदन, जिल्हा न्यायालय परिसर, जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया येथे आताच नव्यानं भरती सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये कोणत्या प्रकारची पदं भरायची आहेत आणि त्यांच्यासाठीची पात्रता काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या नोकरीच्या संधीचा फायदा होईल. विधी स्वयंसेवक योजना अंतर्गत विधी स्वयंसेवक नेमणुकीकरिता जाहिरात. विधी स्वयंसेवक नेमणूक ही कोणत्याही प्रकारची नोकरी नाही याची स्पष्ट नोंद घ्यावी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया तर्फे माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तर्फे निर्धारित केलेल्या विधी स्वयंसेवक अधिकार मित्र सुधारित योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 1. कार्यालयाचे तपशील, संभाव्य संख्या, कार्यक्षेत्र आणि अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण. कार्यालयाचे नाव आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया. पदांची संख्या आहे 100. कार्यक्षेत्र आहे गोंदिया व गोरेगाव तालुका. याच्यासाठी अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण हे अर्जदार हा गोंदिया किंवा गोरेगाव तालुक्याचा रहिवासी असावा. 2 आहे तालुका विधी सेवा समिती तथा तालुका न्यायालय आमगाव. पदसंख्या आहे 50. आमगाव व सालेकसा तालुका हे त्याचं कार्यक्षेत्र असणार आहे आणि राहण्याचं ठिकाण आहे अर्जदार हा आमगाव किंवा सालेकसा तालुक्याचा रहिवासी असला पाहिजे. 3 आहे तालुका विधी सेवा समिती तथा तालुका न्यायालय तिरोडा. पदसंख्या आहे 50 अंदाजे आणि त्याचं कार्यक्षेत्र असणार आहे तिरोडा तालुका. अर्जदार हा तिरोडा तालुक्याचा रहिवासी असला पाहिजे. नंतर तालुका विधी सेवा समिती तथा तालुका न्यायालय देवरी. पदसंख्या आहे 50. देवरी तालुका हे त्याचं कार्यक्षेत्र असणार आहे आणि अर्जदार हा देवरी तालुक्याचा रहिवासी असला पाहिजे. तालुका विधी सेवा समिती तथा तालुका न्यायालय सडक अर्जुनी. पदसंख्या आहे 50 अंदाजे आणि सडक अर्जुनी तालुका. अर्जदार हा सडक अर्जुनी तालुक्याचा रहिवासी असला पाहिजे. तालुका विधी सेवा समिती तथा तालुका न्यायालय अर्जुनी मोरगाव. पदसंख्या 50 आणि कार्यक्षेत्र अर्जुनी मोरगाव तालुका. अर्जदार हा अर्जुनी मोरगाव तालुक्याचा रहिवासी असावा अशी याची अट आहे. याची शैक्षणिक पात्रता आहे अर्जदार हा कमीत कमी 10वी उत्तीर्ण असला पाहिजे, म्हणजे त्याने 10वीची परीक्षा पास केलेली असली पाहिजे. अर्ज करण्यास पात्र व्यक्ती कोणती असेल तर शिक्षक, निवृत्त शिक्षकांसह, म्हणजे जे शिक्षक आहेत आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. MSW विद्यार्थी आणि शिक्षक, त्यांचे MSW झालेलं असेल असे विद्यार्थी किंवा जे शिकत आहेत किंवा परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी आणि शिक्षक पण या पदासाठी पात्र आहेत. अंगणवाडी कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच कायद्याचे विद्यार्थी जोपर्यंत वकील म्हणून नाव नोंदणी करत नाही तोपर्यंत. कायद्याचे विद्यार्थी म्हणजे जे लॉचं शिक्षण घेत आहेत परंतु त्यांनी वकील म्हणून नोंदणी करत नाहीत तोपर्यंत ते या पदावरती राहू शकतात. बिगर राजकीय सेवा केंद्रित, बिगर शासकीय स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य, परिसरातील महिला गट, मैत्री संघ आणि दुर्लक्षित किंवा दुबळ्या गटांसहित इतर स्वयंसहाय्यता गटातील सदस्य हे या पदासाठी पात्र असतील. चांगली वागणूक असलेले, कारागृहातील दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेले सुशिक्षित कैदी. चांगली वागणूक आहे परंतु ते कारागृहात आहे आणि ते दीर्घकाल शिक्षा भोगत आहेत असे सुशिक्षित कैदी यासाठी पात्र असतील. इतर कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेली व्यक्ती. आता 3 मुद्दा आहे की यासोबत अर्जाचा नमुना दिलेला असून त्या पद्धतीचा अर्ज अर्जदाराने दिनांक 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हस्तदेय प्रत्यक्ष बंद लिफाफ्यात किंवा नोंदणीकृत डाकेने बंद लिफाफा पुढील पत्त्यावर पोहोचतील अशा प्रकारे दाखल करावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही. वरती दिलेली जी पात्रता आहे ती पात्रता जे लोक पूर्ण करत असतील त्यांनी 9 मार्च 26 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष हस्तदेय म्हणजे स्वतः प्रत्यक्ष जागेवरती जाऊन लिफाफा बंद म्हणजे बंद लिफाफ्यामध्ये किंवा नोंदणीकृत डाकेने हा लिफाफा खाली दिलेले काही पत्ते आहेत त्या पत्त्यावरती दाखल करायचा आहे आणि 9 तारखेनंतर म्हणजे 9 मार्च नंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केलेला जाणार नाही.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबत दस्तऐवज सोबत जोडावेत. म्हणजे अर्ज जो करणार आहे त्याच्यासोबत तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र, जसं की 10वी पाससाठीच हा पद आहे, तर 10वीचे प्रमाणपत्र किंवा मार्कलिस्ट सर्टिफिकेट जे असेल ते, त्यानंतर तुमचं दुसरं शिक्षण झालं असेल किंवा उच्च शिक्षण झालं असेल तर त्याबद्दलचे सर्व कागदपत्र, जातीचे दाखले वगैरे जोडायचे आहेत. अर्ज फक्त एकाच क्षेत्रासाठी करावा. एकापेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद समजण्यात येतील. आता इथं आपण पाहिलं की 1 ते 6 क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी हे पद भरायचे आहेत. त्यामुळे एका वेळी एकच अर्ज करायचा आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज, ज्या क्षेत्रासाठी अर्ज भरले असतील तर सर्व अर्ज बाद समजण्यात येतील. या अगोदर विधी स्वयंसेवक म्हणून काम केले असल्यास केलेल्या कामाचा थोडक्यात अहवाल जास्तीत जास्त 2 पाने जोडावा. म्हणजे यापूर्वी जर तुम्ही विधी स्वयंसेवक म्हणून काम केलेलं असेल तर त्या कामाचा तपशील थोडक्यात, मी काय काय काम केलेलं आहे थोडक्यात, म्हणजे जास्तीत जास्त 2 पानं भरेल एवढा जोडावा. कमीत कमी 1 पान, अर्ध पान जोडलं तरी चालेल. तो तुमचा अनुभवच असणार आहे. नेमणूक झालेल्या सदस्यांना महाराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा विधी स्वयंसेवाकरिता योजना सुधारितनुसार ज्या ज्या वेळी काम नेमून देण्यात येईल त्या त्यावेळी मानधन देण्यात येईल. अर्ज करण्याचा पत्ता आहे 1 म्हणजे गोंदिया आणि गोरेगाव तालुकाकरिता आहे माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विधी सेवा सदन जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया. आहे आमगाव, हा दुसऱ्या क्षेत्रासाठी आहे. आमगाव व सालेकसा तालुक्याकरिता माननीय अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालय आमगाव, ह्या आमगाव सालेकसा यासाठीचा हा पत्ता आहे. तिसरा आहे तिरोडा तालुक्याकरिता माननीय अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालय तिरोडा. चौथं आहे देवरी तालुक्याकरिता माननीय अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालय देवरी. त्या त्या तालुक्यासाठी त्या त्या पत्त्यावरती तुमचा अर्ज जाणं गरजेचं आहे. सडक अर्जुनी तालुक्याकरता माननीय अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालय सडक अर्जुनी इथे तुमचे अर्ज पाठवायचे आहेत. आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यासाठी माननीय अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालय अर्जुनी मोरगाव या तालुक्यासाठी किंवा या क्षेत्रासाठी या पत्त्यावरती पत्र किंवा तुमचा अर्ज पाठवायचा आहे. हे सर्व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या नावे दिनांक 27/2/26 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे 27 फेब्रुवारीला ही सर्व माहिती प्रसिद्ध झालेली आहे. पत्ते दिलेले आहेत त्याप्रमाणे अर्ज करायचं आहेत. आता तुमच्या अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया विधी स्वयंसेवक योजनेअंतर्गत विधी स्वयंसेवक नेमणुकीकरिताचा अर्ज नमुना. आता इथं एक फोटोसाठीचा चौकोन ठेवलेला आहे. इथं अलीकडेच काढलेला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. त्यानंतर तुमची माहिती इथं भरायची आहे. मुद्दा 1 आहे कोणत्या कार्यक्षेत्राकरता अर्ज केला त्याचे नाव, म्हणजे आता वरती जे आपण तालुके पाहिलेले आहेत अर्जुनी मोरगाव वगैरे जे तालुके आहेत त्या तालुक्याचं इथं नाव लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं नाव आणि संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. परंतु तुम्ही ज्या तालुक्यातून आहात किंवा ज्या क्षेत्रासाठी अर्ज करताय त्या क्षेत्रामध्येच तुमचं गाव आलं पाहिजे. त्यानंतर आधार कार्डचा क्रमांक लिहायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथं लिहायचा आहे. जन्मतारीख लिहायची आहे. उमेदवाराचे जाहिरातीच्या दिवशीचे वय किती आहे, 27/2ला हे प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्या दिवशी तुमचं वय किती येत आहे ते लिहायचं आहे. आता सध्या तुम्ही कोणतं काम करत आहात त्या कामाबद्दल माहिती लिहायची आहे. आणि 8 नंबरला शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं शिक्षण लिहायचं आहे. प्रत्येक कॉलममध्ये तुमचं 10वी असेल तर इथं SSC बोर्ड लिहायचं, तिथं बोर्डाचं पुणे बोर्ड काय जे असेल ते लिहायचं. उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी लिहायचं आहे. त्यानंतर 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा इतर कुठले कोर्सेस केले असतील तर ते त्याप्रमाणे पुढे भरायचं आहे. यापूर्वी विधी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे काय, होय किंवा नाही. जर केलेलं असलं तर थोडक्यात तपशील तुम्ही कसं काम केलं, काय काम केलं ते 2 पानामध्ये लिहायचं आहे. आणि इथं अर्जदाराचे नाव आणि सही आहे. अशा पद्धतीनं हा अर्ज तुम्हाला इथं पाहता येईल. एकाच वेळेला हा अर्जाचं असं पेज दिसत आहे. आणि हा अर्ज तुम्हाला स्वतः किंवा पोस्टानं पाठवायचा आहे. 9 तारखेपर्यंत, 9 मार्चपर्यंत हा अर्ज पाठवायचा आहे. व्यवस्थित पूर्ण भरून. आणि तुम्ही इथं जे काही शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र जोडणार आहात त्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, जातीचे दाखले असतील तर कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल असेल
ते तुम्ही इथं सोबत जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स या अर्जासोबत जोडून हा अर्ज बंद लिफाफ्यामध्ये समक्ष नेऊन किंवा पोस्टानं किंवा डाकेद्वारे म्हटलेलं आहे त्यांनी त्या पद्धतीनं ते पोहोचवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया इथं हा विधी स्वयंसेवक नेमणुकीचा अर्ज आणि जाहिरातीचा तपशील आपण इथं पाहिलेला आहे. त्यानुसार जे या अर्जासाठी पात्र असतील किंवा या पदासाठी पात्र असतील त्यांनी इथं अर्ज जरूर करावा. आणि पदसंख्या सुद्धा खूप जास्त आहे, कारण प्रत्येक ठिकाणी 50-50-50 आणि गोंदियासाठी गोंदिया व गोरेगाव तालुक्यासाठी 100 आहे संख्या. त्यामुळं चांगली संधी आहे, चांगला चान्स आहे, तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.